खरं म्हटलं तर आज अजितदादांची खुर्ची रिकामी दिसते आणि अजितदादांची या माध्यमातून निश्चितच आठवण येत आहे. मी एक जे देवेंद्रजींच्या, एकनाथ शिंदेजी साहेबांच्या आणि अजितदादांच्या संदर्भात या महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींचं चातुर्य, एकनाथजींचं झंझावत आणि अजितदादांचं प्रशासकीय शिस्त अशी ट्रिपल इंजिनचं सरकार आपण बघितलेलं आहे. मागच्या 1 वर्ष या तिघांनी, धन्यवाद, या तिघांनी फार चांगलं काम मागच्या 1 वर्षात केलेलं आहे आणि पुढचे 4 वर्ष हे सरकार जे जे काम करणार आहे, ज्या स्पीडनी सरकार काम करणार आहे. कालच मी पहिल्यांदा नवीन उपमुख्यमंत्री माननीय सुमित्राताई पवारांना भेटलो आणि त्यांना एका फाईलच्या संदर्भात मी भेटलो जी कालच त्यांच्यापर्यंत आली होती आणि मी त्यांना भेटायच्या आधीच त्यांनी ती साईन करून पुढे पाठवून दिली आणि मी त्यांना म्हटलंही की खरं दादांपेक्षाही जास्त फास्ट काम तुम्ही केलं. आणि काल माझ्या मतदारसंघातल्या एका फाईलच्या संदर्भात मी भेटल्याशिवाय ताईकडे फाईल, रात्री मला असं वाटतं 9-10 वाजता ती फाईल ताईंच्या ऑफिसमध्ये आली आणि सकाळी 8 किंवा 9 वाजता ताईंनी ती फाईल साईन करून, कारण ऑनलाईन त्यात सगळं दिसतं त्या तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये, 9 वाजता ती फाईल साईन करून पाठवून सुद्धा दिली. आणि इतकी मोठं आमच्या जिल्ह्याचा एक प्रश्न ताईंनी कोणताही विलंब न करता कुणालाही, म्हणजे माझी वाट न बघता किंवा कोणताही तिथं लोकप्रतिनिधी येऊन भेटणार आणि सांगणार त्याची वाट न पाहता ताईंनी, सुमित्राताईंनी ते फाईल करून दिली. मी त्यांचा आभार मानतो आणि त्यांना मी काल म्हटलंय की तुम्ही अजितदादांपेक्षाही फास्ट आहे आणि अजितदादांपेक्षाही फास्ट काम करणारे आमच्या सुमित्राताई असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात ही सरकार 300च्या नाही 400च्या स्पीडनी, बुलेट ट्रेनच्या स्पीडनी या महाराष्ट्राला प्रगती पथावर घेऊन चाललेलं आहे आणि देशात नंबर 1चा नाही ते एशिया खंडातला नंबर 1चं राज्य बनवण्याचं काम हे तिन्ही करतात आहे. मी सरकारचा आभार व्यक्त करतो आणि विरोधकांना एक शायरीने आपलं भाषण संपवतो. वो एक समंदर को खंगालने में लगे हुए थे, वो एक समंदर को खंगालने में लगे हुए थे, हमारी कमैया निकालने में लगे हुए थे, हमारी कमैया निकालने में लगे हुए थे, वो जिनकी अपनी लंगोटियां भी फटी हुई है वो हमारी पगड़ी उछलने में लगे हुए थे. धन्यवाद. नावं कोण कोण आहेत जरा एकदा वाचते. सभागृहात कोण आहे ते? डॉक्टर मनीषा कायंदे बोलण्यासाठी आलेलं आहे नाव.